महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे। रुग्णालय खराब ठेवून खासगीकरण करण्याचा घाट घातला जातोय। खासदार वर्षा गायकवाड यांनी आरोप केला। वर्षा गायकवाड यांनी सांताक्रूजच्या व्हीएन देसाई हॉस्पिटलला अचानक भेट दिली। सरकारी रुग्णालयांच्या कामकाजाची चौकशी करा असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। माझा व्हीएन देसाईच्या संदर्भामध्ये मोठं ऑब्जेक्शन यासाठी आहे की मी ज्या वेळेला याच्याकडे आतमध्ये आले तेव्हापासून मी वरपर्यंत जे जे रूम बघितले, तुम्ही जर अवस्था बघाल तर तुम्हाला प्रॉब्लेम कशा तऱ्हेची अवस्था आहे। तुम्हाला मी एक पेशंटची भेट करून दिली, तिची आई माझ्याकडे आली आणि तिच्या आईने मला कंप्लेंट केली की 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीचं जे आहे सिझरिंग ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला त्या पंख्याखाली झोपण्यात आलेलं आहे, त्या पॅसेजमध्ये झोपवलेलं आहे। अस्वच्छता बाबतीमध्ये मला सातत्याने जे आहे आल्यापासून आता वर येईपर्यंत सगळ्यांच्या मला तक्रारी आल्या। मी स्वतः डीनना म्हटलं तुमच्याबद्दल एवढ्या तक्रारी या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आल्या, टॉयलेटच्या बाबतीमध्ये आल्या आहेत। इथल्या सगळ्यात व्हीएन देसाईचा म्हणजे हा महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे। गरीब माणसं या ठिकाणी येतात। सगळ्यात पहिला इथे आरोप झाला, इथे डॉक्टर जे असतात त्यांच्याकडे फेक डिग्री आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।